तर शिवसेना प्रमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना मनसेचा भव्य सोहळा पार पडणार आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यास आज 23 जानेवारीपासून आरंभ होतोय। या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात मुंबईतील भव्य सोहळ्याने होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृह येथे हा सोहळा आयोजित करण्यात आलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। तर सामनातून राज ठाकरेंनी जागवल्यात बाळासाहेबांच्या आठवणी। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी सामनामध्ये लेख लिहिलाय। माझा काका या नावाने सामनामध्ये त्यांनी लेख प्रसिद्ध केलाय। काका माझ्यासाठी नेहमी पहाडासारखा उभा राहिला। सामनातून राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। बाळासाहेबांच्या कलेची कदर कधी या देशानं केली नाही। बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे विद्यापीठांमधून शाळांमधून शिकवलं गेलं पाहिजे। तशी मानसिकताच धोरणकर्त्यांमध्ये नाही। बाळासाहेब म्हणाले, आपण किती हुशार आहोत ते न सांगता समोरचे हुशार कसे होतील हे आपल्या भाषणातून गेलं पाहिजे। ज्या मैदानावर सभा असेल त्या मैदानाची भाषा बोललं इतकं सोपं बोल की कुंपणावर बसलेल्या शेतकऱ्यालाही ते कळलं पाहिजे। बाळासाहेबांचा कणखर बाणा बालपणापासून मी पाहिला नसता तर स्वतंत्र राजकीय पक्ष काढायची हिम्मतच मी केली नसती। निवडणुकीत पराभव होतो, लोक टीका करतात, पण एक वेळ अशी येईल की हीच माणसं चांगलं बोलतील। हा विश्वास बाळासाहेबांमुळे माझ्यामध्ये आला। पाकिस्तानला विरोध करताना त्यांनी कधीच घरात वाजणारी मेहंदी हसन गुलाम अली यांची गझल बंद केली नाही। दोन देशांचे संबंध बिघडलेले असताना आजही मी आणि माझा पक्ष जेव्हा पाकिस्तानी कलाकार किंवा खेळाडूंच्या भारतातील इव्हेंटला विरोध करतो तेव्हा तो विरोध त्या कलाकाराला किंवा खेळाडूला कधीच नसतो। हे बाळासाहेबांनीच केलेले संस्कार आहेत। सर्व वाचकांना माझं आवाहन आहे, या जन्मशताब्दी वर्षात बाळासाहेबांना केवळ आठवू नये तर पुन्हा पुन्हा वाचावं, भाषणं मुलाखती ऐकाव्यात आणि व्यंगचित्रांकडे नव्या दृष्टीनं पाहावं। त्या रेषांमध्ये, त्या रेषांच्या बोल्ड फटकाऱ्यांमध्ये बाळासाहेब खऱ्या अर्थानं जिवंत आहेत। राज ठाकरे यांचा हा सामनातला लेख। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।